हॅलो, कसे आहात सगळे? आज होती माझ्या नंदेची ॲनिव्हर्सरी आणि अचानक प्लॅन ठरला बाहेर जाण्याचा. खूप जास्त लांब जाणार नव्हतो कारण तिला बेबी होणार आहे आणि जास्त प्रवास चांगला नाही. त्यामुळे मग आम्ही खूप जवळच जाणार होतो आणि ठरलं होतं की इस्कॉन टेम्पलला जायचं. कारण ते नेहमी त्यांच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी देवदर्शन करतात. त्यामुळे मग आम्हीही जाणार होतो आणि खरंच खूप छान वाटत होतं. अचानक प्लॅन ठरला की लगेच सक्सेस होतो. खूप जास्त ठरवून कधी काही केलं ना की अजिबात सक्सेस होत नाही. माझ्यासोबत तर नेहमी असंच होतं. म्हणजे आम्ही कधी कुठं जायचं ठरवलं ना, तर ते अजिबात जाणं होत नाही. पण अचानक जो प्लॅन ठरतो, की अचानकच की चला आपल्याला उद्या तिकडे जायचं आहे किंवा आज तिकडे जायचं, तर मग आम्ही लगेच निघत असतो. सो गाडी आली आणि आम्ही निघालो इस्कॉन टेम्पलला जायला. धीरज आमचा व्हिडिओ शूट करत होता कारण तोच परफेक्ट व्हिडिओ शूट करतो. येताना आम्हाला भरपूर काही काही वस्तू दिसल्या. पुस्तकं होती आणि खूप छान छान पुस्तकं होती आणि मला कमळाची फुलं खूप जास्त आवडतात. तिकडे कळ्यासुद्धा होत्या आणि खूप मस्त डेकोरेशन आहे. मी ॲक्च्युली कात्रजचं जे इस्कॉन टेम्पल आहे तिकडे गेलेले आहे आणि इथे मी पहिल्यांदाच गेले. हे रावेतचं होतं आणि खरंच छान सगळं छान वाटत होतं तिकडे खूप आणि छान दर्शन वगैरे घेतलं आणि एकदम सुरेख असं सगळं सजावट केलेली होती. त्यामुळे ते बघून खूप छान वाटत होतं. 5-10 मिनटं आम्ही तिकडून दोघी हललोच नाही. तिकडेच बघत थांबलो होतो आणि कलर तर खूप सुंदर वाटत होता आणि त्यानंतर बराच वेळ आम्ही तिकडे बसलो कारण छान वाटत होतं तिकडे बसल्यानंतर रिलॅक्स आणि बाजूला पण थोडंसं सजावट केलेली होती. त्याचाही मी छोटासा व्हिडिओ घेतलेला आहे. ॲक्च्युली तिकडे बहुतेक व्हिडिओज अलाउड नसतात असं मला वाटत होतं, पण आम्ही व्हिडिओ शूट केला. त्यानंतर मी शॉर्ट्समध्ये सांगितलं की आम्हाला एक फळ सापडलं होतं. पानं तर पूर्ण आंब्यासारखीच होती, पण त्यांचं दोघांचं असं म्हणणं होतं की हे आंबा नाही आहे आणि आम्हाला असं वाटत होतं की ते आंबा आहे. आंबा म्हणजे कैरी. तर आम्हा दोघींनाही असं वाटत होतं की ती कैरी आहे, पण नंतर त्यांना असं वाटलं की ते वेगळंच काहीतरी आहे म्हणून त्यांनी ते फेकून दिलं. त्यानंतर बाहेर आल्यानंतर आम्ही थोडंसं फोटोशूट करत होतो. तर खूप छान फोटोज वगैरे आले आणि मला तिकडे माझी एक फॉलोवरसुद्धा भेटली. तुम्ही तिला पाहिलंच असेल Instagramवरती. आणि आम्ही गाड्या नेल्या नव्हत्या त्यामुळे आता ओला बुक करायची होती. त्यानंतर ओला आली आणि आम्ही 5-10 मिनटं तिकडेच थांबलो कारण ते ड्रायव्हरचं काहीतरी काम होतं तिथे. सो 5 मिनटं थांबल्यानंतर परत मग आम्ही निघालो आणि आम्ही ठरवलं की एक टेडी गार्डन आहे. माहीत नाही मला काय नाव आहे त्याचं. तर तिकडे गेलो होतो कारण मी खूप रील्स पाहिल्या होत्या आणि ते बघून मग आम्ही आज तिकडे गेलो आणि खरंच खूप छान वाटत होतं. पण सगळं खरं सांगायचं तर जेवण मला थोडंसं कॉस्टली वाटलं. त्यामुळे आम्ही फक्त केक कटिंग तिकडे केलं. खरं तर भाऊजी म्हणत होते की आपण तिकडेच सगळं सेलिब्रेशन आणि जेवण पण तिकडेच करू. पण शेवटी बायका असतात. आम्हाला थोडेसे नवऱ्यांचे पैसे वाचवायचे असतात. त्यामुळे मग आम्ही लगेच तिकडून निघालो. सेलिब्रेशन करून फोटोज वगैरे काढून ब्राउनी आम्ही कट केली कारण त्यांच्याकडे केक अवेलेबल नव्हता. मस्त फोटो सेशन झालं आणि खरंच खूप छान वाटत होतं. आम्ही पूर्ण फिरून पाहिलं की डेकोरेशन कसं आहे आणि आता पुढे मॅटर्निटी शूट करायचं आहे नेहाचं म्हणजे माझ्या नंदेचं. सो त्यासाठी पण आम्ही प्लॅन करतो आहे की इथेच येऊन शूट करावं कारण खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे सगळीकडे. सगळीकडे छोट्यातला छोटा टेडी तिकडे आहे आणि मोठ्यातला मोठा टेडी. एक तर टेडी माझ्यापेक्षाही मोठा होता. म्हणजे मी काही खूप मोठी नाही आहे, पण खरंच तो खूप मोठा होता आणि मला खूप छान वाटत होतं आणि धीरजला मी सांगितलं की मला असा एवढा मोठा टेडी आता तू घेऊन दे म्हणून. कारण लग्नाआधी माझ्याकडे खूप छोटासा असा टेडी होता. म्हणजे खूप छोटा नाही, म्हणजे ॲटलिस्ट माझ्या अर्धा टेडी होता आणि मी रोज त्याला घेऊन जवळ झोपायचे आणि खूप क्यूट होता तो आणि धीरज या दोघांना खूप हसवत होता. त्यामुळे ते अजिबात पोज देत नव्हते. छानसं असं क्यूटसं आम्ही सेलिब्रेशन केलं. त्यानंतर परत मग बाहेर येताना परत फोटोज वगैरे क्लिक केले आणि मग फायनली परत पोहोचलो पॉकेट कॅफेला, जे की माझं फेवरेट आहे कारण तिकडे सगळं छान जेवण म्हणजे लाईक स्नॅक्स आम्हाला हवं होतं. बर्गर, फ्रेंच फ्राईज, मोमोज आणि आणखी काय शेक्स वगैरे घेतले होते. आम्ही मस्त खाल्लं, गप्पा वगैरे मारल्या आणि छान व्हिडिओज वगैरे शूट केले आणि असं छोटंसं त्यांच्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन म्हणजे त्यांच्याकडून पार्टीच होती आमच्यासाठी ती. त्यांना खरं तर जास्त वेळ नव्हता कारण घरी तुळशीचं लग्न होतं आणि त्यांना खूप घाई होती जाण्याची. सो आम्ही असं झटपट सेलिब्रेशन केलं. खूप छान वाटलं त्यांच्या सगळ्यांसोबत वेळ घालून आणि तुम्हालाही माझ्या सासरकडचे बघायचे होते. सो एक करून मी सगळ्यांना दाखवेल जसा योग जुळेल. बरेच जण म्हणत होते की सासरकडची फॅमिली दाखव, माहेरकडची फॅमिली दाखव. तर माहेरी म्हणजे माझ्या मम्मीकडे मी जास्त जात नाही. मम्मीच माझ्याकडे येते आणि माझा भाऊसुद्धा माझ्याकडे येतो. सगळेच माझ्याकडेच येतात, मी तिकडे जात नाही जास्त. आणि सासरकडचे सुद्धा येतात माझ्याकडेच आणि बरेचदा मीच जात असते. म्हणजे माझ्या मोठ्या नंदेकडे पण मी जाते आणि हे दोघं माझ्याकडे येतात. ही सगळ्यात छोटी ननंद आहे.
कधी कुठे बाहेर जायचं असलं की आम्ही सगळे सोबतच बाहेर जातो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.